मित्रांनो, सध्या सोन्याच्या भावात दररोज 10 ते 20 हजार रुपयांची जी प्रचंड चढ-उतार पाहायला मिळते ती सामान्य नक्कीच नाही. जगभरात एक गुप्त आर्थिक युद्ध सुरू आहे. चीनने 2303 टन आणि भारताने 880 टन सोनं जमा करून एक नवा विक्रम केलाय. पण हे देश अचानक सोनं का साठवत आहेत? काय डोनाल्ड ट्रम्प जगातील 6.7 लाख कोटी डॉलर्स जप्त करणार आहेत? आणि या सगळ्यात सामान्य माणसाचं काय होणार? चला, आज डॉलर आणि सोन्याचा हा संपूर्ण खेळ सोप्या भाषेत समजून घेऊया. याची मुळे 8000 वर्षांपूर्वीच्या व्यापार पद्धतीत दडलेली आहेत. त्यावेळेस माणसाने शेती करणे चालू केली होती, त्याचबरोबर अवजारे बनवणं, विणकाम करणे आणि पशुपालन करणे हे त्यांनी चालू केलं होतं. सुरुवातीला आपण वस्तूंच्या बदल्यात वस्तू द्यायचो, ज्याला बार्टर सिस्टम म्हटलं जायचं. समजा तुमच्याकडे दूध आहे आणि तुम्हाला गव्हाची गरज आहे, तर तुम्ही अशा व्यक्तीकडे जाल ज्याच्याकडे गहू आहेत आणि त्याला दुधाची गरज असेल. मग त्याच्याकडून तुम्ही गहू घेशाल आणि त्यांना दूध तुम्ही देणार. अशा व्यवहारामध्ये ती व्यक्ती शोधणे खूप अवघड जायचं की ज्या व्यक्तीला तुमच्याजवळ जी गोष्ट आहे त्याची गरज असेल. मग अशा समस्येमुळे इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास कमोडिटी पैशाचा उदय झाला. पुढे कवड्या आल्या. ते जवळपास 3000 वर्ष चलनात राहिल्या. त्यानंतर इसवी सन पूर्व 600 मध्ये तुर्की इथे एडिसन राजा होता. त्यावेळेस तुर्कीला लिडिया म्हटले जायचे. त्या राजाने सोन्या चांदीची नाणी आणली. त्यावर प्राण्यांच्या प्रतिमा कोरलेल्या राहायच्या आणि ती कोणत्या प्राण्याची प्रतिमा आहे यावर त्याची किंमत ठरायची. भारतात पण नाणे चलनात येऊ लागली होती. पण ही नाणी वाहून नेणं कठीण होतं. म्हणून 1000 वर्षांपूर्वी चीनने कागदी चलन आणलं. नियम साधा होता, जितक्या नोटा छापल्या जातील तितकं सोनं बँकेत ठेवावं लागेल. यालाच गोल्ड स्टँडर्ड म्हटलं गेलं. हळूहळू हे कागदी चलन पूर्ण जगभर प्रसिद्ध झालं. 1870च्या दशकापर्यंत सोन्याच्या बदल्यात कागदी चलनाचा वापर सामान्य झाला होता. यामुळे पूर्ण जगाचा व्यवहार सुलभ झाला होता. त्यावेळेस जवळपास 60% व्यवहार पाऊंड स्टर्लिंगमध्ये होऊ लागला. पण पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीनंतर पाऊंडची किंमत कमी होऊ लागली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिका श्रीमंत झाली, कारण त्यांनी जगाला शस्त्र आणि अन्न विकलं आणि बदल्यात सोनं घेतलं. 1944 मध्ये 44 देश एकत्र आले आणि ब्रेटन वुड्स करार झाला. ठरलं असं की जगाचा व्यापार डॉलरमध्ये होईल आणि अमेरिका वचन देईल की $35च्या बदल्यात 1 अंश सोनं मिळेल. यामुळे डॉलर हा जगातील विश्वासाचं चलन बनला आणि देशांनी डॉलर्सचा मोठा साठा ठेवण्यास सुरुवात केली आणि त्या डॉलर्सच्या बदल्यात अमेरिकेकडून सोन्याची मागणी करण्यास सुरुवात केली. अमेरिकेकडे 1948 मध्ये जवळपास 20,000 टन सोने होते. ते पुन्हा 1971 पर्यंत त्याच्या निम्मे 10,000 टनच राहिले. म्हणून अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी जाहीर केलं की आता आम्ही डॉलरच्या बदल्यात सोनं देणं बंद करत आहोत. म्हणजे आता सोने डॉलरपासून वेगळे करण्यात आले होते आणि यामुळे सोन्याचा आधार असलेला डॉलर हा पूर्णपणे अमेरिका सरकारवर अवलंबून राहिला. इथूनच डॉलर हा फक्त विश्वासावर चालणारा कागद बनला आणि आता चलन छापण्यासाठी सोने साठवण्याची पण गरज संपली होती. डॉलरची कमतरता लक्षात घेता अमेरिकेने अंधाधुंदपणे डॉलर्स छापण्यास सुरुवात केली आणि चलन पुरवठा देखील 4 ते 6% वाढू लागला. आणि 2020 पर्यंत जगातील जवळपास 90% व्यापार हा डॉलरमध्ये होता. त्यामुळे डॉलर हा चलनामध्ये नंबर 1 ला आला होता. खरी गडबड 2022 मध्ये झाली. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर अमेरिकेने रशियाचे 300 अब्ज डॉलर्स गोठवले. जगाला धक्का बसला. देशांना कळलं की जर उद्या अमेरिकेसोबत मतभेद झाले तर आपली कष्टाची कमाई एका रात्रीत शून्य होऊ शकते. आपण पूर्णपणे डॉलरवर अवलंबून राहू शकत नाही. म्हणून आता भारत, चीन आणि रशिया डॉलरचा वापर कमी करून स्वतःच्या चलनात व्यापार करत आहेत. 2015 मध्ये रशिया आणि चीनमधील 90% व्यापार हा डॉलरमध्ये होत होता, परंतु आता 99% स्थानिक चलनामध्येच होतो. इराण रशियामधील 80% व्यापार स्थानिक चलनामध्येच होतो. 2030 पर्यंत हा 100% वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. भारत आणि रशियासारखे देश आता डॉलरऐवजी सोन्याचे साठे वाढवित आहेत. तुर्की आणि पोलंडसारखे देश ज्यांच्याकडे पूर्वी सोन्याचे साठे नव्हते ते पण आता नियमितपणे सोनं खरेदी करत आहेत. आता यात डोनाल्ड ट्रम्प यांची एंट्री झाली आहे. ट्रम्पने ब्रिक्स देशांना धमकी दिली आहे की जर आम्ही डॉलरला पर्याय आणला तर तुमच्यावर 100% टॅरिफ लावला जाईल. जेव्हा जेव्हा अमेरिकेला जगातील चलन म्हणून डॉलरच्या अस्तित्वात धोका दिसला तेव्हा त्यांनी त्यानुसार कारवाई केली. 2002चे उदाहरण घ्या. सद्दाम हुसेननी घोषणा केली की इराक डॉलरऐवजी युरोपमध्ये तेल विकेल. पुढच्याच वर्षी अमेरिकेने आक्रमण केलं आणि हुसेन यांना सत्तेवरून हकलून दिलं. असे बरेचसे उदाहरण आहेत.
2011मध्ये नाटोने लिबियावर बॉम्ब हल्ला केलेला असो की 2018मध्ये निकोलस माधुरो यांना तुरुंगात टाकणे असो, आणि त्याच पद्धतीने आता डॉलरला धोका दिसत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पने ही धमकी दिलेली आहे. डॉलर आता सुरक्षित राहिलेला नाही अशी भीती अनेक अर्थतज्ञांना वाटते आहे. म्हणूनच जगातील मध्यवर्ती बँका डॉलर विकून सोनं खरेदी करत आहेत. सोन्याला कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नसते. ते स्वतःच एक मूल्य आहे. येणारा काळ हा बदलाचा असेल, जिथे एका देशाची दादागिरी चालणार नाही. दक्षिण आफ्रिकन सानुषा नायडू यांच्या मते जगभरातील देशांना डॉलर स्थिर चलन मानत नाही. त्यामुळे ते सोने आणि चांदी खरेदी करत आहेत, ज्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढतात आणि डॉलर घसरतात. अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या अर्थशास्त्राचे प्राध्यापक नूरियल रुबिनी यांचं मत आहे की सध्याच्या परिस्थितीत डॉलरची घसरण स्वाभाविक आहे. जरी त्याचे वर्चस्व हळूहळू कमी होत असले तरी डॉलरला पर्याय कधीतरी उदयास येईल. डॉलरनंतर युरो हे व्यापारातील सर्वात अधिक वापरले जाणारे चलन आहे. डॉलर जवळपास 50.49%, युरो 21.90%, पाऊंड 6.73%, कॅनेडियन डॉलर 3.44%, येन 3.42%, चीनी रेनमिनबी 2.73% आणि अन्य 11.29%. तुम्हाला काय वाटतं? डॉलरची जागा एखादं नवीन चलन घेऊ शकेल का, की सोनंच पुन्हा जगाचा राजा बनेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा.